मालिकेच्या या भागात रेणुका सिद्धूला भेटायला आलेली असते. रेणुका सिद्धू आणि भावनाला द्यायला काही पैसे बरोबर घेऊन आलेली असते आणि ते पैसे ती भावनाला देत असते. यावर भावना म्हणत असते, सॉरी पण पैसे नाही घेऊ शकत. रेणुका भावनाला म्हणत असते, जशी तुमची इच्छा. रेणुका म्हणत असते, परंतु तुम्ही या अशा परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभे आहात. खरंच खूप छान वाटतंय. रेणुकाचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. रेणुका येते असं म्हणून लगेच तेथून निघून जाते. लक्ष्मी सुद्धा घरी जायला निघालेली असते. भावना आपल्या आईला म्हणत असते, आई परत ये हां. यावर लक्ष्मी म्हणत असते, हो येईन तर. लक्ष्मी म्हणत असते, हो पण राजा राणीच्या संसारात तिकडच्या माणसांना विसरू नका. तिकडे पण येत जा अधूनमधून. त्यानंतर लक्ष्मी सिद्धू आणि भावनाला सुखाने संसार करा असं म्हणून तेथून निघून जाते. रेणुका इकडे बाहेर थांबलेली असते. रेणुकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. लक्ष्मी रेणुकाला आवाज देत असते, परंतु रेणुका लगेच जायला निघते. लक्ष्मी म्हणते, रेणुकाताई थांबा ना. रेणुका थांबते. लक्ष्मी म्हणत असते, सिद्धूचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नका. रेणुका लक्ष्मीला म्हणत असते, लक्ष्मीताई मुलांकडे लक्ष ठेवा हां. नाही तुम्ही मर्जीतल्या आहात ना त्यांच्या. माझ्यापर्यंत त्यांची खबरबात येईल न येईल माहीत नाही. त्यांची इच्छा नसेल तर माझं इथे फार येणं होणार नाही ना. त्यांच्या नजरेत मी वाईट ठरले. लक्ष्मी म्हणत असते, नाही रेणुकाताई असा विचार करू नका. आणि खरं सांगू का, तुम्हीच त्यांची मदत करू शकता. म्हणजे त्यांना आर्थिक मदत लागेल आणि मी आर्थिक मदत नाही करू शकत. काही नाही आहे हो माझ्याकडे. ती मदत फक्त तुम्ही करू शकता. यावर रेणुका म्हणते, तुमच्याकडे काय आहे माहिती आहे? तुमच्याकडे स्वातंत्र्य आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या लेकीला भेटायला येण्याचं स्वातंत्र्य आहे तुमच्याकडे. इच्छा झाली तर तिच्या हातचं येऊन खायचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. माझी परिस्थिती अगदी उलट आहे. मला तर इथे येऊन पाणी प्यायची सुद्धा सोय नाही आहे. ज्याची स्वतःची झोळी रिकामी असेल तो दुसऱ्याला काय देणार. त्यानंतर रेणुका लक्ष्मीला लक्ष ठेवा असं म्हणून तेथून निघून जाते. रेणुका खूप रडत असते. जान्हवी इकडे संगीत शिकायला पंडितजींच्या घरी आलेली असते आणि ती गाणं गायला सुरुवात करते. जान्हवी गात असताना गुरुजी अचानक थांबतात आणि गुरुजींना जयंतने ऐकवलेलं आपल्या बायकोचं ते रेकॉर्डिंग आठवतं. गुरुजींना थांबलेलं पाहून जान्हवी म्हणते, काय झालं गुरुजी? काही चुकलंय का माझं? यावर गुरुजी म्हणतात, नाही काही चुकलं नाहीये, पण मगाचपासून एक प्रश्न मला छळतोय. तुमचा आवाज हा जयंत कानेटकरांच्या बायकोसारखाच कसा? हे ऐकून जान्हवीला खूप मोठा धक्का बसतो. जान्हवी खूप घाबरते. पंडितजी म्हणत असतात, मला असं का वाटतंय की त्याच गात आहेत? जान्हवी म्हणत असते, योगायोग असू शकतो ना पंडितजी? कारण माझा आणि त्या जयंत कानेटकरांचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे माझा आणि त्यांच्या बायकोचा काहीही संबंध नाहीये असं म्हणायचं होतं मला. पंडितजी म्हणतात, नाही मी असं म्हणत नाहीये की तुमचा संबंध आहे, पण मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुम्हा दोघांच्या आवाजामध्ये एवढं साम्य कसं? हे ऐकून जान्हवी खूप घाबरलेली असते. पंडितजी एकटक जान्हवीजवळ बघत असतात. जान्हवी पंडितजींकडून पाणी मागून घेते आणि ती पाणी पिते. जान्हवी खूप घाबरलेली असते. पंडितजी मात्र एकटक जान्हवीजवळ बघत असतात. पंडितजी म्हणत असतात, पण दोघींच्या आवाजात एवढा सारखेपणा? जान्हवी म्हणते, तुम्ही म्हणताय तसं माझ्या आणि त्यांच्या आवाजात सारखेपणा असू शकतो. एकाच आवाजाच्या दोन वेगळ्या व्यक्ती असू शकतात. यावर पंडितजी हो असं म्हणतात. जान्हवी पंडितजींना हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असते की जयंत कानेटकर यांची बायको आणि मी ही एकच व्यक्ती नाहीये. म्हणजेच एका आवाजाच्या दोन व्यक्ती असू शकतात. त्यानंतर जान्हवी पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात करते. गाणं गाऊन झाल्यानंतर जान्हवी जायला निघते. जाताना ती पंडितजींना नमस्कार करते. जान्हवी गेल्यानंतर पंडितजी म्हणत असतात, नक्की काय कारण असेल या दोन आवाजांचं? गुरुजी म्हणत असतात, प्रत्येक गोष्टीचा उलगडा होण्याची एक योग्य वेळ असते. कळेलच कधीतरी. दुसरीकडे श्रीनिवास लक्ष्मीला विचारत असतात, लक्ष्मी काय झालं? आज जेवली का नाही नीट? लक्ष्मी म्हणत असते, जेवले ना. श्रीनिवास म्हणतात, जेवले, पण तुझी आवडती खीर नाही खाल्लीस तू. श्रीनिवास लक्ष्मीला म्हणत असतात, अगं लक्ष्मी आपला व्यवसाय इतका वाढतोय आता, प्रगती होते आहे आणि आता तर आपण पिठाची पाकिटं करून विकणार आहोत. श्रीनिवास म्हणत असतो, मला तुझं आणि विनाचं खूप कौतुक आहे आणि सगळ्यात जास्त कौतुक मला हरीशचं वाटतंय. बघ ना, आधी तो आपल्यात अजिबात नसायचा आणि आता तो किती मदत करतोय आपल्याला. आणि हा आनंद साजरा करण्यासाठी विनाने खीर बनवली आणि तू खाल्लीच नाहीस. त्यानंतर श्रीनिवास लक्ष्मीला खीर भरवायला जात असतो. एवढ्यातच लक्ष्मी म्हणते, भावना आणि सिद्धूने घर सोडलंय. हे ऐकून
श्रीनिवासला धक्का बसतो. पुढे लक्ष्मी म्हणते, सिद्धूने गाढे पाटील हे आडनाव टाकलंय. दोघं पत्र्याच्या घरात राहत आहेत. श्रीनिवास लक्ष्मीला म्हणत असतो, मग त्यांना बोलव ना आपल्या घरी. लक्ष्मी म्हणते, एका क्षणाला माझ्या मनात हा विचार आला होता, पण मग त्या घरात त्या दोघांना राहताना बघून आणि तेथे वावरताना बघून मला असं वाटलं की ते जे करतायत ते योग्य आहे. अहो, ते दोघे आहेत ना, स्वतःच्या जीवावर स्वतःचा संसार उभा करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पण तेच केलं होतं की नाही? यावर श्रीनिवास म्हणतात, लक्ष्मी, मान्य आहे, आपणही तसंच केलं होतं, पण आपली गोष्ट वेगळी होती अगं. मुख्य म्हणजे तो काळ वेगळा होता लक्ष्मी. लक्ष्मी म्हणते, अहो असं काय करताय? एवढी वर्ष आपण मुलांवर संस्कार करतोय. प्रेम पुरेसं असतं सुखी आयुष्यासाठी. मग आता भावनाला वेगळं सांगू का मी? सिद्धू इकडे भावनाला म्हणत असतो, आज रेणुका काकी आली, खूप बरं वाटलं. भावना म्हणते, हो, पण तुम्ही आज रेणुका काकूंशी जास्तच तोडून वागलात हां. सिद्धू म्हणतो, मला माहिती आहे, पण काय करणार आता? मला आधार द्यायची जेव्हा वेळ होती तेव्हा तिने बाजू घेतली का? भावना म्हणते, अहो असं काय करताय? त्यांना ना कात्रीत सापडल्यासारखं होत असेल. त्यांना काकांच्या विरोधात जाऊन नाही बोलता येत. सिद्धू म्हणतो, तू बोललीस ना विरोधात, तिला विरोधात बोलायला काय हरकत आहे? इतक्यातच घरातील सर्व लाईट चालू बंद होत असते. सिद्धू लगेच असं का होतंय हे चेक करायला जातो. भावना त्याला टॉर्च दाखवत असते. त्यानंतर वरती असलेला बल्ब काढायचा असतो. सिद्धू भावनाला उचलून घेतो आणि बल्ब काढायला सांगत असतो. खरं तर बल्ब गेलेला असतो. सिद्धू भावनाच्या हातामध्ये दुसरा बल्ब देतो आणि तो भावनाला पुन्हा लावायला सांगतो. भावना बल्ब लावते. त्यानंतर लाईट्स येते. सिद्धू भावनाला खाली उतरवत असतो. ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेमाने बघत असतात. त्यानंतर सिद्धू आणि भावनाला दोघांनाही लग्नानंतरचे प्रेमाचे काही क्षण आठवत असतात. सिद्धू आणि भावना एकमेकांच्या डोळ्यामध्ये गुरफटून गेलेले असतात. श्रीनिवास इकडे लक्ष्मीला म्हणत असतो, तुझं बरोबर आहे ग, पण सिद्धूचं काय ग? तो इतक्या श्रीमंतीत वाढलाय, ऐशोआरामात वाढलाय, त्याला जमेल का? यावर लक्ष्मी म्हणते, मी सुद्धा लाडागोडातच वाढले, पण आपल्या संसारात तुमच्याबरोबर कधी कशाची उणीव भासलीच नाही मला. त्या दोघांचं पण एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघं घेतील एकमेकांना सांभाळून. हो, श्रीनिवास म्हणतो, तू म्हणतेस तसंच होईल ग, पण एका बापाला मुलीची काळजी वाटते ना, त्याचं काय करायचं? लक्ष्मी, आपण काटकसरीने संसार केला म्हणून निभावलं आपलं, पण मला एवढंच वाटतं की भावना आणि सिद्धूला सुद्धा आपल्यासारखीच पैशासाठी तारेवरची कसरत करायला लागू नये. कारण आता महागाई किती वाढली आहे. आजच्या काळात हे करणं जमेल का? लक्ष्मी म्हणते, जमेल. तुमची भीती अगदी रास्त आहे. आत्ताच्या महागाईच्या काळात पैशाला खूप महत्त्व आहे. कितीही जरी असलं ना, तरी सुद्धा माझा माझ्या मुलांवर खूप विश्वास आहे. सिद्धू आणि भावना खूप वेगळे आहेत हो. त्यांनी पैशाला महत्त्व दिलं तरी सुद्धा भावना आणि नात्यांना अधिक महत्त्व देतील आणि म्हणूनच ते नेटाने संसार करतील. प्रत्येक संसाराला धीराने सामोरे जातील, जिद्दीने संसार करतील. बघा, जान्हवी इकडे संगीताचा अभ्यास करत असते. शिकलेलं सर्व ती एका वहीमध्ये लिहून काढत असते. एवढ्यातच पेनची शाही संपते. जान्हवी म्हणत असते, या पेनची शाही पण आत्ताच संपायची होती. एवढ्यात बाहेर विश्वा आलेला असतो. जान्हवी म्हणत असते, विश्वा ये. विश्वाने जान्हवीसाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं. जान्हवी म्हणत असते, काय आहे हे? विश्वा म्हणत असतो, बघ तर. जान्हवी खोलून बघते तर ते पेन असतं. पेन बघून जान्हवीला खूप आनंद होतो. जान्हवी म्हणत असते, विश्वा, मला कधी काय हवं असतं हे तुला करेक्ट कसं कळतं? विश्वा म्हणत असतो, इतकी जुनी मैत्री आहे आपली, तू न सांगता काही गोष्टी नाही का कळणार मला? जान्हवी म्हणते, माझ्या पेनची शाही आत्ताच संपली होती. विश्वा म्हणत असतो, अशीच आनंदात राहा जानू, आणि पंडितजींकडून जितकं शिकता येईल ना तितकं शिकून घे. मला माहिती आहे सुरुवातीला गाणं गाताना जयंतच्या आठवणींमुळे तुला त्रास होईल, पण त्यावरही मात करशील अगं तू. हो, तुझ्या आयुष्यातला जयंत हा चॅप्टर क्लोज करून आपण पुढे जाऊ. कॉलेजमध्ये असणारी तू, आपली मैत्री, आणि आता हे तुझं नव्याने सुरू झालेलं आयुष्य. एवढंच लक्षात ठेव, मधलं सगळं विसरून जा. इनफॅक्ट आता या पेनाने जेव्हा वहीवर स्वर लिहिशील ना, तेव्हा आपली मैत्री, आपला निखळपणा आणि मेन म्हणजे मला आठवशील. तुला मी आठवेन ना जानू? यावर जान्हवी म्हणते, विश्वा, तुझ्यासारख्या मित्राला कसं विसरेन मी? तू मला केलेली मदत, माझ्यासाठी प्रत्येक वेळीस घेतलेला स्टँड, प्रत्येक संकटातून मला बाहेर पडण्यासाठी केलेली धडपड,
सगळं काही लक्षात आहे माझ्या. विश्वा, एक वेळेस मी या जगातल्या सगळ्या गोष्टी विसरेन, पण तुला कधीच नाही विसरणार. विश्वा एकटक जान्हवीजवळ बघत असतो. जान्हवी विश्वाला म्हणते, बरं खूप उशीर झालाय आता, जाऊन आराम कर. विश्वा तेथून निघून जातो. जान्हवी म्हणत असते, माझ्यावर प्रेम असूनही ते आपल्या मैत्रीत कधीही न येऊ देणाऱ्या मित्राला कसं विसरेन मी? मॅड. असं म्हणून जान्हवी त्या पेनजवळ बघत असते. लक्ष्मी आणि वीणाचं संक्रांतीला लाडू कसे बनवायचे याचं प्लॅनिंग चालू असतं. सिद्धू बाईक घेऊन निघालेला असतो. सिद्धूच्या समोर एक कार धावत असते. त्या कारमधून एक मुलगा पाठीमागे सिद्धूला हात दाखवत असतो आणि त्या मुलाचा असा हात करताना बघून सिद्धूला भावनाचे काही शब्द आठवतात. भावनाने सिद्धूला सांगितलेलं असतं की असा हात जेव्हा कोणी करतं ना तेव्हा त्या माणसाला मदतीची गरज असते. हे सर्व सिद्धूला आठवत असतं. सिद्धू लगेच त्या कारचा पाठलाग करतो. काही वेळाने ती माणसं त्या मुलाला एका ठिकाणी घेऊन आलेले असतात. तो मुलगा जोरजोराने वाचवा वाचवा असं म्हणत असतो. सिद्धू तेथे आलेला असतो आणि तो त्या मुलाला इकडे तिकडे शोधत असतो. थोड्या वेळाने सिद्धू त्या मुलापर्यंत पोहोचतो. त्या गुंडांनी त्या मुलाला बांधून ठेवलेलं असतं. सिद्धू त्या दोन्ही गुंडांना खूप मारत असतो. त्यानंतर सिद्धू त्या मुलाला सोडवतो आणि पोलीस स्टेशनला फोन करतो. लक्ष्मी इकडे आजीजवळ आलेली असते आणि आपण तयार केलेली पिठं आजीला दाखवत असते आणि आपला उद्योग हळूहळू मोठं होत असल्याचं सांगत असते. लक्ष्मी आजीला लवकर बऱ्या व्हा असं म्हणत असते. हे सर्व ऐकून आजी आपला हात हलवत असते. हे बघून लक्ष्मीला खूप बरं वाटतं. लक्ष्मी म्हणत असते, माहिती आहे तुमचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. त्याच बळावर मी ही पावलं उचलते आहे. आता फक्त तुम्ही लवकर बऱ्या व्हा. त्यानंतर लक्ष्मी तेथून निघून जाते. त्यानंतर वीणा आणि लक्ष्मी दोघींनी मिळून पीठ विकायची एक गाडी लावलेली असते. आरती म्हणत असते, इथे हा गाडा लावल्यापासून आमच्या बिझनेसची खूप भरभराट झाली आहे. तशी तुमची पण होते की नाही ते बघा. यावर लक्ष्मी म्हणत असते, तथास्तु. त्यानंतर एक कस्टमर येते. लक्ष्मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिठं दाखवत असते. सर्वजण येऊन पिठं बघून जात असतात, परंतु कोणीही पीठ विकत घेत नसतं. यावर वीणा म्हणत असते, आई सर्वजण येत आहेत आणि फक्त पिठं बघून जात आहेत, घेत का नाही आहे कुणीही? यावर आरती म्हणते, वीणा वहिनी चिंचू म्हणाली ना ती मार्केटिंग करावी लागते, ती इथे पण करावी लागेल आपल्याला. वीणा म्हणत असते, आता ती कशी आणि करायची मार्केटिंग? आरती म्हणते, जमतंय, मला सगळं जमतंय, थांबा मीच सांगते तुम्हाला. असं म्हणून आरती समोर येते आणि म्हणत असते, पिठं घ्या पिठं, पिठं घ्या पिठं, घरच्या घरी दळलेली आणि गावरान धान्याची. त्यानंतर आरती एका मावशींना बोलवते आणि म्हणत असते, मावशी इकडे या, तुम्ही केलेल्या भाकरी रात्रीपर्यंत लुसलुसीत राहतात काय? त्यानंतर आरती अजून एका बाईला बोलवते. त्यांना म्हणत असते, तुम्ही केलेल्या चपात्या अशा टमटमीत फुगतात का? नाही ना, मग आमची ही पिठं घेऊन तर जा एकदा. नाही तुमची भाकरी अशी लुसलुशीत झाली आणि नाही तुमची चपाती अशी टम फुगली ना, तर माझं नावच बदला. आरतीने असं म्हटल्यानंतर खूप सारे लोक येऊन पिठं घेत असतात. लक्ष्मी आणि वीणा सर्वांना पिठं देत असतात. आनंदीची आत्या इकडे मोबाईल बघत बसलेली असते. ती आपल्या नवऱ्याला म्हणत असते, खूपच महत्त्वाची न्यूज कळली आहे मला. तिचा नवरा म्हणत असतो, काय? आनंदीची आत्या म्हणते, मला असं कळलंय आपले हिरो हिरोईन म्हणजे सिद्धू आणि भावना दोघंही रस्त्यावर आले आहेत. म्हणजे त्यांनी गाडे पाटलांचं घर सोडलंय आणि त्यांचं आडनावही सोडलंय आणि ते दोघे आता पत्र्याच्या झोपडीत राहत आहेत. परंतु तिचा नवरा म्हणत असतो, सिद्धू आणि भावनाने घर सोडलं म्हणून एवढी खुश होऊ नकोस. आजच मला तिचा भाऊ तो हरीश भेटला होता. त्याच्याकडून कळलं की भावनाच्या आईने काहीतरी घरगुती पिठांचा बिझनेस चालू केलाय. त्यांनी पिठांचा बिझनेस चालू केलाय म्हणजे दळवींच्या घरात पैसे येणार आणि पैसे आले म्हणजे आनंदीच्या कस्टडीसाठी हा आपल्या मार्गात खूप मोठा अडथळा असू